मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये. मित्रांनो, आपल्या चिपळूणचा शिमगा सुरू झाला आहेच. आत्ता येतो आहे ना श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजीचा शिमगा अर्धा पार पडला आहे, अर्धा अजून बाकी आहे. सानेवर पालखी बसलेली, नवस बोलले गेले आणि आत्ता वेळ आहे नवसाचा कौल भेटण्याची वेळ, म्हणजेच शरणे काढण्याचा जो कार्यक्रम असतो ना तो आता अनुभवणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल बघणार आहोत शरण कसे निघतात ते. आता पालखी बाहेर पडणार आहे ती सानेवरून, पण त्यापूर्वी येसूचा नाच होणार आहे आणि येसूच्या नाचानंतर आरस घातला जाणार आहे आणि त्यानंतरच पालखी बाहेर पडेल शरणे काढण्यासाठी. चला तर मग जाऊया सानेवर. रखवालीदार हर हर ओ गजानन ओ चौऱ्यांचे ओ गावकर पालखी उठवायला हुकूम करता. मित्रांनो, पालखी तर निघाली आहे शरणे काढण्यासाठी, पण त्यापूर्वी आहे ना जरा ढोलांवर नाचण्याचा जो आनंद आहे ना तो अनुभवूया. मित्रांनो, देवीच्या निशाण अब्दागीर आणि पालख्या आहेत ना या मैदानावर आल्या आहेत, पण त्यापूर्वी शरण काढायच्या कार्यक्रमापूर्वी आहेत ना दिशा घेतल्या जातील. चारी दिशा घेतल्यानंतर खाली मैदानात शरण काढण्याचा कार्यक्रम होईल. चला आता जाऊया दिशा घ्यायला.
मित्रांनो पालखी आत्ता नदीवर गेलेली वाशिष्ठी नदीच्या तीरावर, तिथे अब्दागीर, त्यानंतर देवीचा निशाण आणि दोन्ही पालख्या यांचे पाय धुण्यात आले आणि आता दिशा घेतात. चारही दिशा घेतल्यानंतर शंड काढण्याचा कार्यक्रम तिथे खाली सुरू होईल. दिशा घेऊन झाल्यात आणि दिशा घेतल्यानंतर श्रीदेव सोमेश्वर श्रीदेवी करंजशीची पालखी सोबत आहेत अब्दागीर आणि निशाण हे शरण काढण्याच्या कार्यक्रमासाठी आता भाटणीवर आलेले आहेत. कार्यक्रमाला झालेली आहे सुरुवात. चला जाऊया पालख्यांसोबत. उचल उचल प्रशांत जाधव चिपळूण. मित्रांनो यावर्षी एकूण 125 शरणाला लपवलेली आहेत. या भाटणावर आहे ना 125 शरणाला लपवली आहेत. त्यातली आता किती मिळतात ती बघूया. आत्तापर्यंत 15 मिळाले आहेत. बघूया आता पुढे अजून किती मिळत आहेत ती. आता वाजले जवळजवळ 5:30, 6:15पर्यंत पालखी येते असते. त्यानंतर ती जाते आपल्या सासरला. बघूया त्या दरम्यान एकूण किती शरणं मिळतात ते. राहुल बामणे चिपळूण. मित्रांनो 5:50 झालेत आणि आतापर्यंत 30 शरण ऐकून मिळालेत. बघूया अजून किती मिळतात ते. हे दिसले पाहिजे.
25 शरणं आपल्या इथं पुरलेली होती, पण त्यातली 1 तासामध्ये 45 एकूण 45 शरणं यावर्षी सापडलेले आहेत. आता पालखी निघालेली आहे ती माहेरवरून सासरला, म्हणजेच पेटमापासून गोळकोटला. मित्रांनो, अभूतपूर्व सोहळा असा तुम्ही बघितला. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आहे नक्की सांगा. त्याच्या आधी विनायक, तुझा काय अनुभव आहे आता? नाही, सोहळा एकदम अभूतपूर्व होता. आणि मित्रांनो कसं आहे ना, ह्या वेळेला जी गर्दी आपण बघायला मिळाली ती खूप वेगळीच होती. मागच्या वेळेला तर गर्दी होतीच, पण यावेळेला तुडुंब गर्दी होती. आणि तुम्ही आता बघत असाल की अजून देखील गर्दी आहे. सो मित्रांनो, नक्की यावर्षी जर तुम्हाला यायला जमलं नसेल तर पुढच्या वर्षी आवर्जून या. आणि आजचा हा शरणे काढण्याचा अभूतपूर्व सोहळा खूप सुंदर होता मित्रांनो. निखिलच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अनुभवला असालच. सो बाकी कमेंट करा, शेअर करा, जे काय करायचं ते करा, पण व्हिडिओ मित्रांनो आवर्जून शेअर करा. मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा पार्ट असणार आपल्या श्री जुना काळभैरवच्या होळीचा. भेटूया लवकरच.